नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गणपती स्पेशल मस्त असे तळणीचे मोदक बघणार आहोत। गणपती बाप्पा मोरया। तर मस्त असे खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट प्रमाणासहित तुम्हाला सांगणार आहे मी। आणि एकदम असे खुसखुशीत होतात, एकदम छान होतात, आतून रसरशीत आणि बाहेरचं कवर असं मस्त खुसखुशीत। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं साहित्य घेतलंय, खोबरे 1 वाटी, 1 वाटी खोबऱ्याला आपण इथं अर्धी वाटी गुळ घेतलाय आणि थोडंसं दाबून भरलंय आपण हे खोबरं वाटीमध्ये। अगदी नॉर्मल गुळ आणि खोबऱ्याच्या एवढ्या साहित्याला 1 वाटी भरून मैदा घेतलाय। 1 चमचा भरून आपल्याला साजूक तूप लागणार आहे मोहन करण्यासाठी। तुम्ही इथं तेलाचं पण मोहन करू शकता। आणि अगदी कणिक म्हणजे मैदा मळण्यासाठी आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ लागणार आहे। आणि सारणामध्ये टाकण्यासाठी आपल्याला इथं वेलची पूड। तर एकदम कमी साहित्यात आणि झटपट होतात हे मोदक, खूप जास्त काही वेळ लागत नाही। सर्वात आधी तर आपण इथं मैदा मळून घेणार आहे, म्हणजे सारण तयार होईपर्यंत मैदा छान भिजेल। आणि एक साइडला इथं मोहन करण्यासाठी तूप पण गरम करायला ठेवलंय। तूप गरम होते तोपर्यंत मैदा घेते एका वाटीमध्ये काढून। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अगदी असं चिमूटभरच मीठ टाकायचंय। तूप पण छान कडकडीत गरम झालंय, कडकडीत मोहन घालायचंय आपल्याला तुपाचं इथं। तर इथं मी वितळलेलं 2 चमचे भरून तूप टाकून घेते। आता या चमच्याच्या मदतीने आपण इथं मिक्स करून घेऊया। मैद्याला पूर्ण आपलं तूप छान असं लागलं पाहिजे, त्याचं बाइंडिंग आलं पाहिजे, म्हणजे पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहे। स्टार्टिंगला चमच्यानेच करा, कारण आपण तूप टाकलेलं असतं ना, तर मैदा गरम होतो आणि चटके लागू शकतात। हाताला सोसायला लागलं गरमपणा की हाताने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पीठ चुरगळायचं छान असं, म्हणजे पिठाला छान प्रकारे लागलंच जातं हाताने। चमचा बाजूला ठेवूया। आता हाताने करून घेते मी आता हे बघा, असं मुटका तयार झाला पाहिजे आपल्या मैद्याचा। ही प्रोसेस खूप महत्वाची आहे, यानेच आपलं जे बाहेरचं लेअर असणार आहे ते असं खुसखुशीत होतं आणि अगदी 8 दिवस टिकतात हे मोदक। आता आपण मैदा भिजवून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून, आणि नॉर्मल पाणी घेतलंय मी इथं, गरम पाणी वगैरे काही घेतलं नाहीये। आता आपण करंजी वगैरे करतो त्याप्रमाणे आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे घट्टसर। खूप जास्त पातळ मळायचा नाही, नाहीतर आकार छान येणार नाही मोदकाला। खूप जास्त पाणी नाही लागत मैदा भिजवण्यासाठी। तर हे बघा, असं मस्त घट्टसर गोळा मी इथं मळून घेतलाय। थोडंसं तूप टाकूया, तुपामध्ये अजून थोडंसं मळून घ्यायचं। आता आपल्याला हा गोळा असाच भिजत ठेवायचा आहे, सारण होतंय तोपर्यंत। तर आपण आता इथं कढई गरम करायला ठेवली आहे। अर्धा चमचा भरून आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचंय आणि सुकं खोबरं घेतलंय इथं मी, आधी सांगायला विसरले मी तुम्हाला, सुकं आहे का ओलं आहे ते। थोडंसं हलकसं भाजायचं आहे आपल्याला हे। 1 मिनिट भर भाजलं की गुळ टाकून घ्यायचा आहे। गुळ एकदम बारीक कट करायचा, जेणेकरून सारण आपलं पटकन तयार होईल। खूप जास्त वेळ लागला की सारण कडक होतं। आणि गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान दोन्ही। तर इथं गुळ आणि खोबरं आपलं असं एकजीव झालंय आणि खोबरं पण आपलं गुळासोबत, म्हणजे गुळ वितळेपर्यंत खोबरं पण छान भाजले, मस्त लाल रंगावरती आलंय खोबरं। गॅस बंद करायचा आहे, नाहीतर खोबरं कडक होऊ शकतं, खोबरं आणि गुळ। त्यामुळे इथं गॅस आता बंद करते मी। सर्वात शेवटी आपल्याला इथं वेलची पूड टाकून घ्यायची आहे, मिक्स करायची। गॅस बंद केलाय मी। आपलं सारण रेडी झालंय इथं। 3 ते 4 मिनिटं लागतात फक्त सुक्क खोबऱ्याचं सारण तयार होण्यासाठी। खोबरं पण असं जास्त ओव्हर कुक नाही झालं,
नाहीतर मग ते असं खूप जास्त भाजल्यात गेलं की कडवट लागतं. कढई गरम असते त्यामुळे गॅस बंद केला तर 1 मिनिटभर सारखं आपल्याला हे खोबरं आणि गोळ असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याचा असा एक चिकट गोळा होणार नाही. त्यासाठी असं मस्त सुटसुटीत झाले आणि गोडीला एकदम प्रमाणबद्ध होतं. एवढं घेतलं तर साहित्य तुम्हाला कमी अधिक गुळ तुम्हाला कमी अधिक करायचा असला तर तुम्ही करू शकता. आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवूया. असं पसरट भांड्यामध्ये इथं काढून घेते मी, जेणेकरून लवकर थंड होईल आपलं मिश्रण. सारण पण आपलं थंड झालंय. हे बघा मस्त असं सुटसुटीत झाले आणि थोड्याफार गाठी असल्या तर त्या फोडून घ्यायच्या. हे बघा अशा असं मोकळं सुटसुटीत मस्त सारण आपलं तयार आहे इथं. आता आपण मोदकाच्या पाऱ्या लाटून मोदक तयार करून घेऊया. पाऱ्या करणार आहे त्यासोबत आपल्याला इथं तेल पण गरम करायला ठेवून घ्यायचं आहे. मोदक बुडतील तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला कढईमध्ये तेल ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायचा, नाहीतर खूप जास्त प्रमाणामध्ये तेल गरम होईल. तर इथं पोळपाट घेतलाय, पीठ पण छान भिजलंय आपलं मैद्याचं, मस्त मऊ झालंय असं लुसलुशीत. थोडंसं मळून घेऊया. 10 ते 15 मिनिटं झाले पीठ भिजवून. आता तुम्ही इथं पूर्ण अख्खी म्हणजे छान पातळ पोळी लाटून त्याचे छोटे छोटे कट करून तसं पण करू शकता, पण मी इथं छोटे छोटे गोळे करणार आहे आणि छोटे छोटे गोळ्यांमध्येच आपलं खूप जास्त मोठे करायचे नाही किंवा खूप छोटे करायचे नाही मोदक, म्हणजे तळायला सोपे जातात. हे बघा एकसारखे असे गोळे तयार करून घेते इथं मी. तर इथं 5 गोळे तयार करून घेतले, खूप जास्त करायचे नाही, नाहीतर ते सुकतात आणि लाटल्यावर असं त्याच्यावर अशी खरवड खरवड दिसते, चांगले नाही होत मग आणि कडक होतात. तर आपण तयार करून घेतलेले गोळे आणि आधीच थोडंसं उरलेलं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे. थोडीशी पिठी घेतली आहे, अगदी थोडंसं घोळवायचं आहे आपल्याला या गोळ्याला, कारण आपण तुपाचं मोहन टाकलेलं आहे त्यामुळे खाली काही एवढं चिपकत नाही. आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथं पारी लाटून घेऊ शकता. मी खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे असे करणार नाहीये, मध्यम आकाराचेच करणार आहे. थोडे थोडेच लाटायचे म्हणजे पाऱ्या आपल्या सुकत नाही. तर बघू शकता किती सुंदर असं पीठ भिजलंय आणि त्यामुळे छान आली पारी पण. आता याच प्रकारे सर्व लाटून घेते मी. तर आपल्या अशा पाऱ्या तयार करून झाल्या आहे लाटून आणि सारण पण आपलं थंड झालंय. तर हे मोठं आहे त्यामुळं मोदक फाटू शकतो, त्यामुळे आपण मिक्सरला चालू पण करून थोडंसं बारीक करून घेणार आहे. तुम्ही जर आधीच मिक्सरला फिरून आणि मग सारण तयार केलं तर याची काहीच गरज पडत नाही. तर हे बघा असं मस्त छान दिसतंय आणि खूप जास्त असं बारीक नाही केलंय. आता मोदक भरले ना की असं ते मोदक फाटणार नाही. मोदक जरा फाटण्याची भीती असते त्यामुळे आपण हे अशी प्रोसेस करून घ्यायची. आता आपण मोदक भरायला घेऊया. तुम्हाला आधी कळ्या पाडून आणि मग सारण टाकून तसं जमत असेल तर तसं करा, किंवा मी करते ही अशी प्रोसेस केली तरी काही हरकत नाही. आणि असं सारण बारीक केल्यामुळं भरपूर असं सारण बसतं. तर हे बघा ह्या 3 बोटांनी आपल्याला इथं कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर इथं मी 11 कळ्यांचा मोदक तयार करते. पुन्हा खाली ठेवायचा, सर्व एकत्र करायच्या कळ्या आपल्या. हे बघा, आणि हे वरचं जे टोक आहे ते असं थोडंसं दुमडून द्यायचं, जेणेकरून ते तेलात उमलणार नाही. कारण आपण याला तुपाचं मोहन टाकलेलं आहे ना, त्यामुळे ते थोडंसं उमलण्याची शक्यता असते.
बघा किती छान दिसतोय। एवढे काही सुबक येत नाही मला, पण एक करण्याचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न। तसेच या प्रकारे आता मी करून घेते। तर इथं मी 11 मोदक करून घेतले। आता तळून घ्यायचे आपल्याला। हे तेल पण छान गरम झालंय, आपलं बाकीचं पाऱ्या वगैरे लाटून आणि मोदक भरेपर्यंत। तर आता आपण मोदक तळून घेऊया। पहिला मोदक आपण रेडी केलाय, तेव्हापासून आपल्याला सुरुवात करायची आहे मोदक टाकण्यासाठी तेलामध्ये तळण्यासाठी। आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे, लगेच झाऱ्या लावायचा नाही मोदकाला, नाहीतर झाऱ्याला पीठ लटकू शकतं। आता मस्त खमंग असे तळून घेते मी हे पूर्ण। तर आपले मोदक असे उलट सुलट करत करत मी असे खमंग असे तळून घेतले, बघू शकता। काढून घेऊया आणि सेकंड बॅच पण अशीच तळून घेणार आहे मी इथं आता। तर सेकंड बॅच पण आपली आता तळून झाली आहे, अशी खमंग अशी मस्त खुसखुशीत। काढून घेऊया आता। तर आपले मस्त असे खमंग खुसखुशीत मोदक आणि भरपूर असं सारण भरलेले मोदक तयार झालेले आहे। किती छान दिसताय ना, गणपती बाप्पा एकदम खुश होऊन जातील। तर कशी वाटली तुम्हाला साधी सिंपल मोदकांची रेसिपी? कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि मस्त असे खुसखुशीत झाले, फोडून दाखवते तुम्हाला एक। हे बघा, आणि सारण पण असं खूप छान झालंय, अगदी असं रसरशीत झालंय मस्त, बघू शकता। हे बघा, आवाज येतोय की नाही खुसखुशीत असा मस्त। तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। खुसखुशीत असे मस्त तळणीचे मोदक आणि सुक्या खोबऱ्याचे मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।